नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. राज्यातील 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यातील एकूण 143 सदस्य पदांसाठी आज सकाळी 7:30 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत चालणार आहे. यात बारामती, अंबरनाथ, फलटण, महाबळेश्वर, कोपरगाव, मंगळवेढा, मुखेड, बसमत, बाळापूर अशा नगर परिषदा समाविष्ट आहेत. मतदान सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. निवडणुकीचे निकाल राज्यभरातील एकूण 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी उद्या जाहीर होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज सकाळी 7:30 वाजता मतदान सुरुवात झालंय. सिन्नर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील एका मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडला गेला. संशयास्पद मतदार बनावट आधार कार्ड वापरून भावाच्या जागेवर मतदान करण्याचा प्रयत्न करत होता. मतदान अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. अंबरनाथच्या कोहजगाव परिसरातील एका सभागृहात पहाटेच मोठ्या संख्येने महिला पुरुष जमा झाल्याची घटना घडली. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी या लोकांना बोगस मतदानासाठी आणल्याचा एकमेकांवर आरोप केला. घटनास्थळी पोहोचलेल्या कार्यकर्त्यांमुळे गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर सभागृहातील महिलांना बाहेर काढलं. सध्या या महिलांची ओळख आणि त्यांनी बोगस मतदानासाठी येण्याचा खरा हेतू याची चौकशी सुरू आहे. महापालिका निवडणुका जवळ येत असताना भाजप एकनाथ शिंदे यांच्या सेनेसोबत राष्ट्रवादी समोरील युतीवर अनेक ठिकाणी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. मुंबईत नवाब मलिक आणि पुण्यात भाजपच्या स्वतंत्र बाणामुळे राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची तयारी करते. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री जवळपास 1 तास बैठक झाली असून या जागांवर युतीत लढणं शक्य आहे. त्या ठिकाणांची चाचपणी करण्याची चर्चा झाली असल्याचं समजत आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली असून 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालाय. मात्र त्यांच्या आमदारकीवर धोका कायम आहे. त्यामुळे कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदी राज्यमंत्री इंद्रनील नाईक कॅबिनेट मंत्री होण्याची शक्यता आहे. त्यांच्या राज्यमंत्री पदावर मुंबईतील आमदार सना मलिक यांना संधी मिळू शकते. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळात खांदेपालट आणि शपथविधी होण्याची शक्यता आहे. बीएमसी निवडणुकीसाठी भाजपाने 102 तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 109 जागांवर दावा केलाय. भाजपाने 2017 मध्ये जिंकलेल्या 82 जागा आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जागांवरही दावा ठेवला आहे. तर शिंदे गटाने 84 जिंकलेल्या जागा मागितल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्ड्सपैकी 113 वॉर्ड्समध्ये मराठी आणि मुस्लिम मतदारांचा प्रभाव असल्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी या मतदार समीकरणावर विशेष लक्ष देण्याचं ठरवलंय. शिवसेना आणि मनसे यांनी जागा वाटप करताना या समीकरणाला प्राधान्य दिलंय. माहीम, दादर, विक्रोळी, भांडूप, लालबाग आणि वरळीतील काही प्रभागांवर दोन्ही पक्षांचा दावा असल्याने तिथे निर्णय उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील थेट चर्चेनंतर होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या आदेशानुसार नवी दिल्लीतील सेंट कोलंबा शाळेतील संबंधित शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक एसआयटी स्थापन करण्यात आलंय. एसआयटीचे नेतृत्व एसीपी रमेश रांबा करतील तर डीसीपी आदित्य गौतम आणि उपनिरीक्षक रोहित कुमार या पथकात असतील. याबाबत खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत अमित शहांनी एसआयटीला काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा खजिना सापडलाय. तपासात कैद्यांकडून तब्बल 1,07,800 रुपये किमतीचे ड्रग्ज आणि सेवन साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात 2 कैदी आणि 1 अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून कारागृह आणि पोलीस दलात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील दाणे वस्तीमध्ये एका शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. शेतकरी गणेश मलिक यांनी विहिरीत हालचाल पाहून बिबट्याचा ताबा घेतला आणि तत्काळ परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना माहिती दिली. नागरिकांनी सावधगिरीने बिबट्याला आधार देऊन वन विभागाला सूचना दिली. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश मिळवलं. रेल्वे प्रवाशांसाठी आता प्रवासादरम्यान सामान वाहतुकीसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. सध्या प्रत्येक डब्यासाठी प्रवाशांसाठी सामानाची एक निश्चित कमाल मर्यादा आहे, ज्यामध्ये मोफत भत्ता देखील समाविष्ट आहे. जर प्रवाशांनी ही निर्धारित मर्यादा ओलांडून अतिरिक्त सामान वाहून नेलं तर त्यांना अतिरिक्त शुल्क भरावं लागेल. हे नियम विमानतळावरील सामान शुल्काच्या पद्धतीसारखे आहेत आणि प्रवाशांना केवळ आवश्यक सामान घेऊन जाण्यास प्रवृत्त करण्यासाठी लागू करण्यात आले. रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की नव्या पद्धतीमुळे सामान व्यवस्थापन अधिक सुलभ होईल आणि प्रवासाच्या सुरक्षतेतही सुधारणा होईल.
नागपूरच्या बुटीबोरी MIDCतील अवाडा कंपनीत पाण्याची टाकी कोसळून 6 मजुरांचा मृत्यू झालाय। घटनेत 3 मजुरांचा जागीच मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झालेत। उपचारादरम्यान आणखी 3घांचा मृत्यू झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलंय। मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये तर कंपनीकडून 30 लाख रुपये दिले जातील। राज्यात थंडीचा कडाका वाढत असून काही ठिकाणी तापमान 4.5 ते 5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे। हवामान विभागानुसार पुढील काही दिवस ही थंडी कायम राहणार आहे। कोरडे हवामान, कडाक्याची थंडी आणि धुके असं वातावरण आहे। नगर परिषद निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असतानाही थंडीचा परिणाम मतदारांवर जाणवला। नाशिकमध्ये तापमान 6.9 अंश तर निफाडमध्ये 4.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे। 19 डिसेंबर 2025 रोजी जेफ्री एप्स्टाईनशी संबंधित फाईल्स सार्वजनिक झाल्यात। यात अनेक मान्यवरांचे नाव, फोटो, तरुणीचे संदेश आणि रेटिंग कार्डसह तपशील समोर आलेत। माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन आणि इतर नेत्यांचे संदर्भ आहेत। विशेष बाब म्हणजे जेफ्री एप्स्टाईन यांनी सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही चांगले मित्र होते, तर दुसरीकडे अनेकांची नावं आणि फोटो जाहीर न केल्याने अमेरिकन नागरिकांनी न्याय विभागावर टीका केली आहे। या फाईल्समध्ये अर्धसत्यच बाहेर आल्याचा दावा करण्यात येत आहे। अमेरिकेने पुन्हा एकदा सिरियामध्ये इस्लामिक स्टेट विरुद्ध मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे। पाल्मायरा परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर पेंटागॉनने जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला। या हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याने ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक सुरू केला आहे, ज्याचा उद्देश आयसिस नेटवर्क पूर्णपणे नष्ट करणं आहे। भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या T20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा आज होणार आहे। BCCI मुख्यालयात निवड समितीची बैठक अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडेल। बैठकीनंतर दुपारी संघ जाहीर केला जाईल। गेल्या काही महिन्यातील कामगिरीनुसार संघ निवड तुलनेने सोपी मानली जात असली तरी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममुळे निवड समितीसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। तर दुसरीकडे हार्दिक पांड्याने बॅट आणि बॉल दोन्हीने दमदार कामगिरी करत पुनरागमन केलंय। निवड समिती सूर्यकुमार यादवबाबत कठोर निर्णय घेणार का किंवा हार्दिकला नेतृत्वाची संधी दिली जाणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे। भारताने 5व्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेला 30 धावांनी हरवून 3ने अशी मालिका जिंकली आहे। नाणेफेक हरल्यावर भारताने 231 धावांची मोठी धावसंख्या केली। सलामीसाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी चांगली सुरुवात केली। दक्षिण आफ्रिकेला टीम इंडिया 20 ओव्हरमध्ये 201 धावांवर रोखलं। मालिका जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने शुभमन गिलच्या सल्ल्यानुसार ट्रॉफी शेहबाज अहमदला दिली, ज्यामुळे तो भावुक झालेला दिसला। भारत न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्याची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे। पहिला सामना वडोदरा येथे खेळवला जाईल तर दुसरा सामना 14 जानेवारी रोजी राजकोटमध्ये होणार आहे। मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना 18 जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल। कॉमेडी क्वीन भारती सिंग पुन्हा एकदा आई झाली आहे। काल सकाळी भारती सिंगने गोंडस मुलाला जन्म दिला असून मुलगा गोला आता मोठा भाऊ झालाय। शूटिंग दरम्यान भारतीला अचानक त्रास जाणवू लागल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर तिने बाळाला जन्म दिला। प्रेग्नन्सी मध्येही काम करत राहिलेली भारती कायमच चर्चेत होती। आता बाळाच्या आगमनानंतर भारती हर्षवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। सध्या धुरंधर चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे। बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत चित्रपटाने 2 आठवड्यात 460 कोटींचा टप्पा पार केलाय। आता धुरंधरची क्रेज परदेशातही पोहोचली आहे। हॉलिवूड सिंगर निक जोनस आणि जोनस ब्रदर्स सोबत शरारत गाण्यावर डान्स करताना व्हिडिओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय। धुरंधरचा जलवा आता देशापुरता न राहता जागतिक स्तरावर पाहायला मिळतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।